बेशुद्ध झाल्याच्या नंतर ना मला तिने माझे जसं ज्या अवस्थेमध्ये फोटो काढले वेगवेगळे ते खूप चुकीचे फोटो काढले। शरद मोहोळ त्यांच्या मुलांकडनं तुझ्या मुलांना मारायला लावते, तुझी बायको तिकडे असते, तिला तिच्या तिकडे घरी पाठवते, सगळ्या धमक्या मला ती सतत देत होती। रूम मध्ये त्यांच्या बरोबर नको त्या अवस्थेत फोटो काढणं आणि त्यानंतर पैशासाठी त्यांना छळ करणं। काल पुण्यातून एक बातमी आपल्या सगळ्यांसमोर आली होती। गौरी वांजळे या नावाच्या व्यक्तीने म्हणजे तिने फेक ॲडव्होकेट आहे हे सांगून बऱ्याच लोकांना तिने लुटलेलं आहे आणि तेच काही विक्टिम्स आपल्यासोबत आहे आणि उज्ज्वला गौड पण आपल्यासोबत आहे। तर ताई, काय झाला होता हा सगळा प्रकरण, कशी ती समोर आली तुमच्या सगळ्या? गेले 6 महिने गौरी वांजळे या विषयावर मी पूर्ण बारकाईने अभ्यास करतेय। 2 दिवसापूर्वी हायकोर्टाच्या बार काउन्सिल मधून आलेलं जे सत्य आहे, आमच्याकडे माहिती अधिकारातून सत्य बाहेर आलेलं आहे की ती कुठल्याही प्रकारची वकील नाही, ती हायकोर्टाची वकील अक्षरशः कोड घालून लोकांना फोटो पाठवायची की मी आता हायकोर्टात आले, हायकोर्टाच्या आवारात उभं राहायचं आणि हायकोर्टाच्या समोर उभं राहून फोटो काढायचा आणि लोकांना धमक्या देण्यासाठी पाठवायचं, मी याच्यासाठी दाखल करायला आले, मी त्याच्यासाठी दाखल करायला, असं सांगून तिने अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत। गेले 6 महिन्यापासून अनेक लोक माझ्या कार्यालयात येऊन मला या गोष्टी सांगतायत, ताई आमच्यावर असा अत्याचार झालेला आहे गौरी वांजळेकडून, आणि कोथरूड पोलीस स्टेशन हे अजिबात दखल घेत नाही। कोथरूड पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे, हे गौरी वांजळेचं वाक्य जे माझ्याकडे रेकॉर्डेड वाक्य आहे। कोथरूड पोलीस स्टेशन मधल्या प्रेमा पाटील आणि वैशाली सूळ या दोघींनी देखील तिच्या सांगण्यावरून अनेक लोकांना मारहाण केलेली आहे, पट्ट्यांनी जखमी केलेलं आहे, सळईनी मारहाण केलेली आहे आणि गौरी वांजळे हिनी माझ्याकडे आत्ता जे दादा आहेत त्या दादांच्या हातावर ऍसिड सुद्धा ओतलेलं आहे। दादा या इकडे, या व्यक्तीच्या हातावर ऍसिड ओतलेले, आजही त्या ऍसिडचे डाग हातावर आहेत, जखमा हातावर आहेत। मानेच्या मागे असलेल्या पोलिसांनी गौरी वांजळेचं ऐकून या व्यक्तीला केलेल्या मारहाणीच्या खुणा आजही त्या माणसाच्या मानेवर आहेत, ज्या अजूनही रिकवर झालेल्या नाहीत। अशी ही गौरी वांजळे कुणाच्या जीवावर उड्या मारतीये आणि कुठेही जरी गुन्हा घडला, पुण्याच्या बाहेर जरी काही घडलं तर ती कोथरूड पोलीस स्टेशनला येऊन त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करते, खोटा गुन्हा, आणि लगेच कोथरूड पोलीस स्टेशन ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांनाच फोन करून बोलवून घेतात, तुमच्यावर NC दाखल झालेली आहे, म्हणजे घाबरून लोकांनी घरी बसावं। खोटे ताबे मारणं, धमक्या देणं, अरेरावी करणं, हनी ट्रॅप मध्ये अनेक लोकांना 8-8 तिन्ही नवरे केलेले आहेत, 8-8 लग्न करून त्या लोकांना ब्लॅकमेल करून त्यांना गुंगीचं औषध देऊन रूम मध्ये त्यांच्या बरोबर नको त्या अवस्थेत फोटो काढणं आणि त्यानंतर पैशासाठी त्यांना छळ करणं। अहो, हैदराबाद साईडला तर एका मुथ्थुस्वामी नावाच्या ज्योतिषकाराने हिला वैतागून आत्महत्या केलेली आहे, ते तर अजून खूप मोठं गूढ आहे। जर तिला अटक झाली नाही त्वरित तर येत्या 2 दिवसात सर्व पीडित लोकांना, कमीत कमी 50 पीडित माझ्याकडे आहेत, अनेक लोकांच्या रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत, 5-5 लाखापर्यंत फसवणूक झालेल्या आहेत आणि सगळे पुरावे माझ्याकडे। जर तिला अटक झाली नाही तर येत्या 2 दिवसात सर्व पीडितांना घेऊन मी कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठं आंदोलन करणार आहे। एक पीडित अजून आपल्या सोबत आहे। दादा, तुम्ही या गौरीला कशी ओळखत होते आणि तिने कसा त्रास दिलेला आहे तुम्हाला? ॲक्च्युली मी ड्रायव्हर म्हणूनच कामाला तिच्याकडे गेलो होतो आणि बरेच दिवस म्हणजे मी तिच्याकडे म्हणजे 6-7 महिने काम केलं, पण त्याच्यानंतर तिचं मला वेगळं इंटेन्शन चालू झालं की मला माहितीच नव्हतं की जेणेकरून तिचं प्रकरण असं आहे किंवा ती वकील आहे, काही माहिती नाही आहे। मुळात तर माझं शिक्षण कमी असल्यामुळं मला या गोष्टीमध्ये मी कधी इंटरव्ह्यू केलंच नाही आणि मला माहिती पण नाही आहे। पण नंतर ना काही दिवसानंतर मला हायकोर्टला घेऊन जायची, त्यांचे कोणते वकील होते ते कुठल्या प्रकरणामधले ते मला माहिती नाही आहे, पण तिथे गेल्याच्या नंतर मला कळायचं की मी ह्या गुन्ह्यावरती असं हे लावलेलं आहे, त्याच्यासाठी तिकडे जायचं आहे, ह्या कोर्टामध्ये इकडे जायचं आहे, हे एक प्रकरण माझ्या मागे मला लक्षात आलं ते। आणि नंतर मग तिच्यावरती कोणीतरी ॲट्रॉसिटी लावली होती। ॲट्रॉसिटी लावल्याच्या नंतर आता ॲट्रॉसिटी लावली आहे, पण मला ही कल्पनाच नाही की तिच्यावरती ॲट्रॉसिटी लावली आहे म्हणून। आणि मग एक दिवशी तिने मला सहज बोलता बोलता म्हणली की माझ्यावरती ॲट्रॉसिटी लावली आहे, मला तू या प्रकरणामध्ये जरा थोडीशी हे कर, कारण की मुळात मी मागासवर्गीय असल्यामुळे मला तिला माझ्या जातीचा खूप म्हणजे फायदा करून होता। तर मी म्हटलं माझा काय फायदा होणार आहे, नाही म्हणली मी तुझ्याशी खोटे डॉक्युमेंट साईन करते
आणि या गोष्टी मग आपण मी त्याच्यामधनं बाहेर पडेल चौकीमध्ये देऊन. मी म्हणलं मी करू शकणार नाही. ॲक्च्युली मला माझं लग्न झालेले 2 मुलं आहेत मला, मी करणारच नाही म्हणलं. ब्लॅकमेल पण केलं तुम्हाला असं सांगत होते तुमच्या बाई? नंतर तिने मला एक दिवशी मला तिने संध्याकाळच्या वेळेला घरी बोलवल्याच्या नंतर मला पाणी प्यायला दिलं. त्याच्यानंतर मी बेशुद्ध झाल्याच्या नंतर मला तिने माझे जसं ज्या अवस्थेमध्ये फोटो काढले वेगवेगळे, ते खूप चुकीचे फोटो काढले. आणि मग ज्या दुसऱ्या दिवशी मला तिने दाखवल्याच्या नंतर मग मी हँग झालो. मला म्हणली मी आता तुला बलात्काराच्या केसमध्ये आतमध्ये टाकते, तुझ्यावरती आता हे करते, तुझ्या मुलांना मारहाण करते. परत तिचे ते कोणते गुंड होते ते शरद मोहोळ, त्यांच्या मुलांकडनं तुझ्या मुलांना मारायला लावते, तुझी बायको तिकडे असते, तिला तिच्या तिकडे घरी पाठवते, सगळ्या धमक्या मला ती सतत देत होती. मग मी काय केलं, न इलाजाने मी तिच्याबरोबर आळंदीला गेलो आणि तिथे खोटे डॉक्युमेंट साईन केले. आणि ज्या मुलांनी तिच्यावरती ॲट्रॉसिटी लावली, तो प्रवीण शैलार म्हणून आहे, पर्वती दर्शनला राहतात, ते सुद्धा येऊ शकतील या प्रकरणामध्ये. असं काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये. ते सुद्धा सांगतील की ॲट्रॉसिटी लावली होती. आणि मग नंतर मला म्हणली आता डॉक्युमेंट साईन केले तिच्यावरची ते ॲट्रॉसिटी. ते आता कोथरूड तर काय तिच्या हातातच होतं, खिशातच होतं, अजून कुठे होतं मलाही माहिती नाही काय. मग नंतर ते काढल्याच्या नंतर ते प्रकरण बाहेर निघालं. आणि मग नंतर तिथून पुढे माझ्यासोबत टॉर्चर करायला सुरुवात केली की मला मग ती बळजुबरी करायची, आपण बेड शेअर करू, हे करू ते करू. आणि मी न म्हणायचो म्हणून ती माझ्यावरती मारहाण सतत करत राहिली. आणि तू ड्रायव्हरच्या पद्धतीने राहायचा, तू मांगाचा आहेस, तुझी जात ही आहे, तू मांगाचाच राहशील. तिला त्या माझ्या जातीची ते एवढी चिड आहे. अहो तिची मुलगी स्वतः मांगाच्या मुलाशी लग्न केलं म्हणून तिचा राग तिने माझ्यावरती काढला. तिच्या मुलीने लग्न केलं मांगाच्या मुलासंगत, त्याच्यामध्ये माझी चुकी काय? तू मांगाच्या मुलावरती तिने माझ्यावरती अन्याय केला. आणि माझ्या मिसेसला पण मी किती वेळा सांगितलं. माझी मिसेस म्हणायची आता जे काय झालं, आता आम्ही जर दोघंही शिकलेलो नाही आहे काय, त्याच्यामुळे आम्ही दोघंही घाबरून जायचो प्रत्येक वेळेला. की मग नंतर तिने माझ्याशी काय केलं, हाणमार केली, माझ्या मानेला जखमा आहेत, माझ्या हातावरती ॲसिड ओतले, सगळ्या या गोष्टी आहेत. हातावरती जखमा आणि परत मानेवरती पण माझ्या भरपूर म्हणजे जखमा. आणि बाकीचं एवढं टॉर्चर वेगळं असायचं की प्रमाणाच्या बाहेर मला भांडी धुवायला लावायची, अक्षरशः भांडी धुवायला लावायची. किती दिवस चाललं तुम्हाला? किती महिने वर्ष तिनं तुमच्या मागे लागली? मी जवळजवळ तिच्याबरोबर 1.5 वर्ष होतो. आणि मग नंतरच्या वेळेला तिने ज्या घरामध्ये राहत होती त्या घरामध्ये पण तिने ॲग्रीमेंट करून घेतलं, आपण नवरा बायको आहेत म्हणून त्या ॲग्रीमेंट करून घेतलं त्या माणसाबरोबर 11 महिन्याचं. आणि तो 11 महिने त्या माणसाचं नाव धनंजय गोगटे म्हणून आहे. ॲक्च्युली ते ह्याच्यापाशी वनाज कॉर्नरपाशी ते घर राहायला आहे तिथे. आणि मग त्या गोगटेला पण त्यांनी पण मला फोन केला की म्हणजे दादा अहो तुमची मिसेस असं. अहो म्हणलं मला मिसेस म्हणू नका, माझी मिसेस ऑलरेडी तिकडे, असं प्रकरण मी त्यांना सांगितलं सगळं. तर म्हणले दादा तुम्ही त्यातनं मार्ग काढा काहीतरी. म्हणलं मी काय करू शकणार, मीच ऑलरेडी त्याच्यामध्ये अडकलेलो आहे, मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं. आणि मी ज्यावेळेला चौकीला जायचो त्यावेळेला पोलीस पूर्ण हे करायचे. आणि नंतर मग पोलिसांनी मारहाण केली का ताईंना सांगा? पोलिसांनी तर खूप मारहाण केलेली मला. माझ्यावरती आत्ता पण माझ्यावरती कंप्लेंट टाकलेली आहे तिने, म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल, माझ्यावरती बलात्काराची केस टाकली. मी जेव्हा सांगितलं खरं काय होतं तुमच्या साईडनं त्यावेळेस पोलिसांची काय प्रतिक्रिया होती? पोलिसांनी तिचीच बाजू घेतली ना, खूप पैसे खायची. कोणी मारलंय दादा तुम्हाला? सुळे मॅडम म्हणून होत्या. त्या होत्या. त्यांनी तर अंधवे माझ्या कानाखाली मार, हे कर, पट्ट्यांनी झोडप, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला तिथं केलेल्या आहेत. लेडीजने मला आज मारणं भर चौकीमध्ये बरोबर नाही, तिच्या समोर मारायचे, आम्ही कपडे काढून मारलेले आहेत मला ते पण. ताई तुमच्या नवऱ्याची म्हणजे सगळ्या जेव्हा गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या तेव्हा तुमचं पहिले काय म्हणजे रिॲक्शन होतं त्या गोष्टी? मला तिने डायरेक्ट माझ्या मिस्टरांचे आणि तिचे फोटो दाखवले लग्नाचे, त्यामुळं आमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. की मी म्हणायचे त्यांना तुम्ही गाडीवर जाऊ नका, ती लेडीज चांगली नाही बाई. तर ते म्हणले नाही मी तुला आता काय सांगू शकत नाही, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. पण मी माझ्या मिस्टरांना विश्वास नव्हते ठेवत. आमचे खूप भांडणं व्हायला लागले. मग मी माहेरी गेल्यानंतर मला चौकीतून फोन यायचे वेगवेगळे की तू परत पुण्यात जर आली तर तुझ्या मुलाला तुला नाही का मारून टाकू, तू इथे येऊ नको. ते फोन कोण करत होते माहिती नाही. मी पोलिसांना सांगितल्या सगळ्या गोष्टीबद्दल? हो, मी इथे आले पुण्यात, कारण की मुलाचं शिक्षणाचं नुकसान होत होतं. 10वीला होता माझा मुलगा, अक्षर शाळेतून त्याचे फोन येत होते मॅडमचे.
मला शाळेतून खूप मदत झाली त्यांच्या ह्याने. मी इथे आले, पुण्यात आले, खाली कोथरूड पोलीस चौकीला गेले की ते म्हटले नाही तुमच्या मिस्टरांनी लग्न केलं असं तसं. तर मग मी काय म्हटलं त्यांना, लग्न केले मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, कारण की ती एवढ्या धमक्या देत होती. मला माझी मुलं प्यारीत, मला ह्यांच्याशी पण काही घेणं देऊ. आज माझी मुलं आहेत म्हणून मग मी त्यांना म्हणलं मला काही नको, फक्त मला माझ्या घराची चावी द्या, मी कष्ट करून कसं पण राहीन तिथे. तुमच्या समोर हे खरं कधी आलं की म्हणजे यांचा वापर केला म्हणून त्या गौरीनं? हे खूप दिवसांनी आलं, म्हणजे महिन्याने आलं खूप. कारण की ते जेव्हा आले ना पूर्ण रक्तानी भरले होते, पूर्ण त्यांचे अख्खे शर्ट वगैरे फाटले होते. ते मला येऊन असे गपचूप येऊन भेटायचे, मला सांगायचे वारंवार, पण मी विश्वास नव्हता ठेवत कारण की ते फोटो तसे होते. म्हणून मला एडिट करून ठेवले होते तिला फोटो, गुंगीचं औषध देऊन काढले. म्हणून मी विश्वास ठेवला. मग एक वेळेस असं 12:30-1 वाजता मला कॉल आला यांचा की अरे मी खूप धोक्यात आहे, तू काहीतरी कर, खाली पोलीस चौकीला जा. मी म्हटले मी जाऊ शकत नाही, कारण की मी तिथं गेले ना पोलीस चौकीला की तासन तास बसून ठेवायचे आणि मला समजत नव्हतं मी काय बोलू. पोलीस म्हणायचे तुमचे मिस्टर चांगले नाहीत, त्यांनी लग्न केले, फसवले, तुमच्या उलट गुन्हा दाखल होईल. ती तसं प्रूफ करण तिने, आणि ती मला म्हटली पण मी प्रूफ करण की ती त्यांचं आणि माझं पहिलं लग्न झालं, ही दुसरी बायको आहे, म्हणजे मी दुसरी बायको आहे. तर म्हणले तुझाच नवरा जास्त अडकेल त्याच्यात. त्या भीतीने मी काही केलं. त्यांना मी एवढं म्हणलं मी नाही का करू शकत, मी पोलीस चौकीला नाही जाणार, तुम्ही आहे तसे. त्यांच्याकडे अक्षरशः यायला पैसे नव्हते, एवढं बेकार अवस्थेत आले होते, पूर्ण शर्ट फाटलेल्या, अंगावरती सगळं रक्त, जखमा होत्या. मी त्याच जखमेत त्यांना म्हणलं खाली पोलीस चौकीला तुम्ही जा. 2 दिवसांनी ते गेले, स्वतः गेले, बसून ठेवलं होतं त्यांना. पण नंतर मीच त्यांना म्हणलं जाऊ द्या. सर तुम्ही आता CP ऑफिसला जाऊन आले आणि मग तिकडून काय कळालं, आता पुढे याच्यावर कारवाई होणार आहे की नाही? ह्याच्यावरती जर कारवाई नाही झाली तर आम्ही सगळे जे पीडित आहोत तर आम्ही आंदोलन करणार आहोत. कारण की ह्या बाईने फार फ्रॉड केलेला आणि ह्या भविष्यामध्ये कोणावरती होऊ नये त्यासाठी जर आज नाही पावले उचलली तर भविष्यामध्ये हे होणार आहे. आम्हाला सगळ्यांना धोका आहे. आणि ते काही लोक आत्महत्या पण करायला निघालेले आहेत. आणि मला असे वाईट मेसेजसुद्धा पाठवलेले आहेत. तिने बलात्कारासारख्या या केसमध्ये अडकवेल, असे गुन्हे करेल, असे पैशाची मागणी वगैरे केलेली आहे आमच्याकडे. त्यामुळे फार फ्रस्ट्रेट होऊन आम्ही कामधंद्याची माणसं आहेत, आम्हाला याच्यामध्ये दुसरं काय नाही, आम्ही फार फ्रस्ट्रेट झालेलो आहे. या बाईवरती गुन्हा जर दाखल झाला नाही तर भविष्यात येणार आहे काळाला आम्हाला फार मोठं सामोरं जावं लागणार आहे. आपण जसं पाहिलं की ह्या सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे आणि पोलिसांनी म्हणजे कोथरूड पोलिसांनी यांची मदत नाही केलेली आतापर्यंत. आता तर CP ऑफिसपर्यंत हा विषय पोहोचलेला आहे, पण यापुढे आता पोलीस यामध्ये काही दक्षता घेते नाही घेते ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज.मी. नारळ.